नमस्कार. शंकर तात्या म्हणतात ते आपणच का? होय तात्या तात्या तुमचं नाव ऐकून आलोय मी. तुम्ही लय मोठ्या मानाची असं ऐकून आलो. दारात आलेल्या कोणत्या बी माणसाची अडचण सोडवल्याशिवाय तुम्ही त्याला जाऊ देत नाही असं बोलतात तुमच्याबद्दल गावात. पुणेतवर आलोय मी. काय सांगायचं, घर सुटलं, आजारपणात घरची माणसं सुटली, पण काम देईना. गर्दा बाजूला ठेवता येतात तो, पण पाटाचं काय करू, त्याला कसं गप बसवायचं म्हणून तुमच्याकडे कामाच्या आशेनं आलोय. मला काय बी काम सांगा, मला सगळी कामं येतात. म्हणजे शेणघाणीपासून गाडी चालवण्यापर्यंत कुठलं बी काम सांगा मी करतो. अरे असं कसं, ओळख ना पाळख, आणि असं असताना आम्ही तुला काम कसं द्यायचं? बर कंच्या गावचं म्हणायचं. भटक्या माणसाला कुठलं गाव असतं तात्यासाहेब? जिथं 2 टाइम खायला भेटेल, हाताला काम भेटेल, तेच माझं घर आणि तेच माझं गाव. भल्या मनाचा माणूस दिसतोयस. येऊन द्यापासून वाड्यावर कामाला. लवकर झाले लवकर. नाही पण मी काय म्हणतो, आजचं काम उद्यावर कशाला टाकाय? मी आतापासून काम सुरू करतो. त्यात काय? ठीक आहे, बाहेरच्या पडवीतल्या खोलीत राहायचं. चालते चालते. हा नो, आजपासूनच कामाला सुरुवात करायची काय? हे बघ, आमच्या मालकीनं बाईसनी कामात मदत करायची. पण बरं का, मालकीन बाईसनी कामात हाय काही चालत नाही. लई कडक आहे त्या. तुम्ही काय बी काळजी करणार. मालकीन बाई नाही बोलायला काही जागाच ठेवणार नाही. मी सगळं काम नीट करीन. नाही घराला कायमचं दारिद्र्य आलं, तुमचे हाल झाले, आणि माझ्यामुळं तुम्ही त्या जालिंदरचे मेंदे झालात. मला समजा परिस्थितीचा अंदाज आल्यावर मी एक दिवस त्याला जा विचारायला गेलो. जालिंदर, तुझी ही हिम्मत! मागे हो, काय वाटले तू असं आमच्या अंगावर येशील आम्ही गप्प बसू? या खेपेला माफ केलं तुला. गावात कुठं काय बोललास लक्षात ठेव. तुझी बहीण आमच्या घरात आहे, तिचं नख बी दिसणार नाही तुला. आणि ही जी तुझी पिलावळ आहे ना, एक एक करून मारून टाकू आम्ही. तुला येवा ना कळलं असं, आमच्याकडे दया माया करुणा शांती यातली कुठलीच गोष्ट नाही. तुझ्या सकट तुझ्या घरच्यांना रस्त्यावर आणू आम्ही. टोपी आग दे. आणि बघ, समज लुटलं त्या दरोडेखोरानं. हर लोकांच्या आडी अडचणी सोडवायसाठी जीवदारबारा आपल्या अंगणात भरायचा ना. कधी कधी वाटायचं जीव द्यावा, पण त्या परिस्थितीत तुझ्याकडे बघितलं आणि धीर आला. वेगळा होतास, कष्टाळू होतास, घरातल्याच्या समजावून तुझा जीव होता बघ. अरे तुझ्या खांद्यावर कंची बी जबाबदारी टाकावी एवढा बळकट होतास तू. तू असताना बनींकडे वाकड्या नजरेनं बघायची कुणाची टाप नव्हती. समाधानी स्वभाव होता बघ तुझा. हाय याच्यात आनंद मानून मला सुधी कधी वाकडं बोलला नाहीस बघ. का कधी तात्या तुम्ही मला काय दिलं असा जाब विचारला नाहीस. अरे तुझ्याकडे बघून जगायची उमेद झाली रे, नाही तर मी कधी जीव दिला असता. तात्या हो, तुला घर चालवताना बघायचो ना, तेव्हा सारखं वाटायचं बघ
ह्या पोराला आयती संपत्ती मिळवण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर समज काय मिळवशील. त्या जालिंदरकडची संपत्ती मिळवायच्या नादात सगळं चांगलं चाललेलं पीस काटून जायचं बघ. म्हणून मी तुला काय सांगितलं नाही, म्हणून समज लपवून ठेवलं तुझ्यापासून. सूर्या, लय सोसले रे आम्ही त्या जालिंदर पै. तुझा राग समजू शकते मी, पण या रागापायी सूड घ्यायला जाऊ नकोस पोरा. रागानं जे काही होऊन बसल त्यानं तो जालिंदर परत सुटल आणि आपल्या घरावर परत ते वाईट दिवस येतात. हे बघ, आपल्याला संपत्तीची हाव नाही, पण आपल्या हक्काचं जे काही आहे ते आपल्याला मिळवायचंच आहे. ते शांतपणे आणि विचार करून समज मिळव पोरा. पण यात तुझं नुकसान नाही झालं पाहिजे. आम्हाला तुला गमवायचं नाहीये पोरा. सूर्या, तात्या, आई, तुम्हाला माहिती आहे दिव्यावर जीव वाहून टाकतो मी. आज हिला साक्षी ठेवून सांगतो, जालिंदरनी तुम्हाला फसवून लोबाडलेल्या एक एक पैची त्याला किंमत मोजायला लावीन मी. त्यानं सगळं हडप केलेलं तुमच्या पायापाशी आणून ठेवीन मी. तेव्हा सूर्यकांत शंकरराव जगताप नाव सांगेन.